तांडा आहे, रेवा तांड्यामध्ये तुम्ही बघू शकता. आज जनताला बघायला पाहिजे की आपण कसे लोकांना आपण निवडून देतोय. आज हे लोकांची अवस्था बघा, हे लोकांची अवस्था कशी आहे. एक मिनिट आजी इकडे या. हे घर आहे, हे घरची अवस्था तुम्ही बघू शकता. महाराष्ट्राची पूर्ण जनताला मी बोलते, असे घर तुम्ही बघू शकता. आणि तिकडच्या घर हे देखो, इनका सामान ऐसे पडा हुआ है, हे सामान बघा. आणि असं हे लोकांचे असे घर हे शासन प्रशासन पाडताय. पण मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि और काही ठिकाणी असे आहे, आमदार खासदारांचे जितके बंगले आहेत ते सगळे अनलिगल बनलेले आहेत. तरी पण ते बंगलेला कोणीही पाळत नाही. पण ते गोरगरीब जनताला, ज्यांचे मतदानावरती हे लोक निवडून येत आहे, ते लोकांचेही घर ते लोक पाडताय. त्यांच्या पावर घेऊन हे लोक पावर देत आहे. नंतर हे लोक पावरचा गैरवापर करून शासन प्रशासनला पुढे करून आज हे लोक सांगताय, ताई आम्ही कुठे जाणार. आज त्या लोकांची डोक्यावरती छत नाहीये. जरी पाऊस आला तर हे लोक कुठे जाणार. हे आजी आहे, तुमच्या मुलगा, ह्यांचा मुलगा, माझा मुलगा. हा, सांगा तुम्ही. माझा मुलगा आहे, एक दवाखान्यामध्ये आहे आणि एका मुलाची अशी परिस्थिती केलेली आहे. आमची गोरगरीब 2 महिन्यापासून त्यांचा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे. ते ताई आहे, सांगा तुमच्या. माझे पण मालक आजारी आहेत. सगळे बिमार असताना कोणी आजारी असताना कोणी सहकार्य केले नाही. मी एकटेच उन्हामध्ये सगळ्या इळ बसले, पण मला कोणी मदत सुखाला केले नाही. एक मिनिट इधर आहे. हे महिलांची परिस्थिती बघा कशी आहे. हे रोज फक्त 150-200 रुपयासाठी काम करणारे लोक आहे. तरी पण ह्यांची जगावरती शासनाच्या गोडाऊन करायच्या करून दाखवा. इकडे या एक मिनिट. आणि हे घर असे आहे, असे घर आहे, ते पण पाडायचं आहे. हे घरची अवस्था दाखवा. हे घर आहे ऑलरेडी. हे घर बघा कसे घर आहे. आणि हे घर पाडू शकतात. हे घर पण पाडायची व्यवस्था केली आहे आणि घरकुल दिलेला आहे. 2-3 किस्त आलेली आहे, है ना. 2-3 घरकुलची किस्त पण आलेली आहे. 2-3 हप्ते पडलेले आहेत. एक हप्ते पडलेले आहेत. 15 पडलेले मला, एक 70 पडलेले.